आज्ञा पाळावी, नाहीतर संकटे सोसावीत. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण? श्रोते हो, साईंच्या निवडक कथांपैकी एक कथा आज आपण पाहूया. बाबांना समस्त मानवजातीबद्दल अपार करुणा व दया होती. म्हणूनच शिर्डीत आलेल्या प्रत्येक भक्ताला ते योग्य प्रकारे मार्गदर्शन करीत असत व त्यांचे संकटे व अडीअडचणी निवारण करीत असत. त्यांची काळजी घेत. त्यामुळे जे भक्त बाबांनी सांगितल्याप्रमाणे वागायचे त्यांचे कल्याणच व्हायचे आणि जे ते आज्ञा पाळत नसत ते स्वतःवरच संकट ओढून घ्यायचे. एकदा असेच झाले. शिर्डी यात्रेचे एक प्रमुख लक्षण म्हणजे तेथे बाबांच्या इच्छेनेच भक्तांचे जाणे व्हायचे आणि बाबांच्या इच्छेनेच निघणे व्हायचे. एखादा भक्त जर बाबांचा निरोप घेण्यास गेला तर त्याला बाबा दुपारी भाकर तुकडा खाऊन जा असे म्हणायचे. पण गाडी चुकेल म्हणून तो भक्त घाईघाईने निघाला तर त्याला गाडीही मिळायची नाही आणि तो उपाशीच रखडायचा. असे त्या भक्ताबाबत व्हायचे. कारण बाबा त्रिकालज्ञ होते. हे आपल्या भक्ताला सुखकारक होईल असेच सांगायचे. पण स्वार्थामध्ये अडकलेल्या लोकांना ते काही कळायचे नाही. एकदा तात्या कोते पाटील आठवड्याच्या बाजारासाठी कोपरगावला निघाला असताना मशिदीपाशी टांगा थांबून बाबांचा निरोप घेण्यास गेला. तेव्हा बाबा म्हणाले, तात्या, गावाबाहेर जाऊ नकोस. आजचा बाजार राहिला तर राहू दे. पण तात्याने काही ऐकले नाही. शेवटी त्याचा दुराग्रह पाहून बाबा म्हणाले, तुला जायचेच असेल तर कुशाल जा, पण बरोबर श्याम्यालाही ने. पण तात्याने तेही ऐकले नाही. टांग्यात बसून तो एकटाच पुढे निघाला आणि जे व्हायचे तेच झाले. शिर्डीपासून साधारण 3-4 मैल अंतरावर तो गेला नसेल तर सावळगावी येताच टांग्याचे घोडे एकदम उधळले आणि अतिवेगाने धावू लागले. काय परिणाम झाला? कधीही चाबूक फटका न खाणारा तात्याचा घोडा कमरेत एकाएकी लटकाच पडला. त्यामुळे त्याचे मोठे नुकसान झाले. अर्थात बाजारही अर्धवटच राहिला. त्या प्रसंगी त्याला बाबांचे शब्द आठवले, पण तोपर्यंत उशीर झाला होता. अशीच एक दुसरी घटना घडली. टांग्यात बसून तात्या कोल्हार गावी निघाला होता. तो जेव्हा मशिदीत आला तेव्हाही त्याला बाबांचे पूर्ण अनुमोदन काही मिळाले नव्हते. त्यावेळी त्याचे घोडे बेभान होऊन चौखूर उधळले. त्यामुळे टांगा बाभळीवर जाऊन पडला आणि मोडला. हा तात्याच्या जीवावरचा प्रसंग होता, पण श्री बाबांच्या कृपेने तो सुखरूप राहिला. त्यानंतर मात्र बाबांची परवानगी घेतल्याशिवाय तो कधीही बाहेरगावी गेला नाही. कारण त्याला आता तो उमजून चुकला होता की बाबांची परवानगी किती महत्त्वाची आहे. श्री साई सच्चरित्रकार गोविंद रघुनाथ दाभोळकर यांनाही एकदा असाच अनुभव आला. अगदी सुरुवातीस सहकुटुंब शिर्डीस ते गेले होते. तेव्हा मुंबईस निघताना बाबांनी त्यांना भाकर तुकडा खाऊन दुपारनंतर जा असे सांगितले. पण त्याकडे दुर्लक्ष करून ते घाईघाईने निघाले. मार्गामध्ये आगगाडीची वेळ साधता येईल म्हणून त्यांनी गाडीवानास बैलगाडी भरधाव नेण्यास सांगितले. पण त्यामुळे बैलगाडीचे डावे चाक निसटून गटारात जाऊन पडले. त्यावेळी बाबांच्या कृपेने मंडळींना काही त्रास झाला नाही. पण चाक बसून गाडी पुन्हा सुरू होईपर्यंत आगगाडीची वेळ निघून गेली होती. त्यामुळे त्यांना कोपरगावी मुक्काम करून दुसऱ्या गाडीने मुंबईत जावे लागले. असे बाबांचे बाकीत असायचे. एकदा मुंबईत राहणारा एक युरोपियन माणूस मनात काहीतरी हेतू घेऊन बाबांच्या दर्शनास आला होता. आपण मशिदीत जाऊन बाबांचे दर्शन घेऊन त्यांच्या सन्निध बसावे अशी त्याची खूप इच्छा होती.
त्याने 3 वेळा तसा प्रयत्न केला, पण बाबांनी त्याला स्वतःपाशी येऊ दिले नाही. त्यामुळे त्याला सभामंडपात बसून दुरूनच दर्शन घ्यावे लागले. त्यामुळे तो हिरमुसला. निघण्याच्या वेळी तो जेव्हा निरोप घ्यायला गेला, तेव्हा बाबा म्हणाले, इतकी घाई कशाला, उद्या जा. पण त्यांनी त्यांचे काही ऐकले नाही. लोकांनीही त्याला समजावले, पण व्यर्थ. टांग्यात बसून तो कोपरगावकडे निघाला. शिर्डीपासून काही अंतरावर असलेल्या सावळू येथे टांगा अचानक वळल्यामुळे तो गृहस्थ तोल जाऊन खाली पडला. त्यामुळे त्याला जबर दुखापत झाली. गाडीवाल्याने त्याला उचललं आणि कोपरगावच्या इस्पितळामध्ये नेला. तेथे तो बरेच दिवस औषधोपचार घेत होता. अशा प्रकारे असंख्य लोकांना बाबांचे अनुभव येऊ लागले. तेव्हा त्यातूनच पुढचाच ठेच मागचा शहाणा या उक्तीप्रमाणे लोकांनी धडा घेतला आणि ते बाबांची आज्ञा अगदी प्रेमाने पाळू लागले. त्यामुळे जे कोणी बाबांची अनुज्ञा घेऊन निघायचे त्यांना अवेळी गाडीही मिळायची नाही आणि परतीचा प्रवासही सुखाचा व्हायचा नाही. एकदा मुंबईचे भास्कर पुरंदरे सहपरिवार बाबांच्या दर्शनास गेले. निघताना त्यांच्या आईच्या सांगण्यावरून त्यांनी बाबांकडे नाशिकला जाण्याची परवानगी मागितली. तेव्हा बाबा म्हणाले, ठीक आहे, पण 2 दिवस तेथेच राहून मगच पुढे जा. त्याप्रमाणे ते नाशिकला आले आणि त्याच दिवशी त्यांच्या धाकट्या भावास अतिशय ताप भरला व त्याची तब्येत बिघडली. त्याची अवस्था पाहून मंडळी घाबरली आणि मुंबईत जाऊया असे म्हणू लागली. तेव्हा पुरंदरांनी सर्वांना बाबांच्या शब्दांची आठवण करून दिली व कोणत्याही परिस्थितीत मी 2 दिवस येथून हलणार नाही असे स्पष्टच बजावले. त्यामुळे नाईलाजाने सर्वांना तेथेच राहावे लागले. दुसऱ्या दिवशी ताप आपोआप उतरला आणि तिसऱ्या दिवशी सर्व मंडळी सुखरूप परतली. अशीच एक कथा आहे. एकदा एक कीर्तनकार नानासाहेब चांदोरकर आणि 2 गृहस्थ असे मिळून ते बाबांच्या दर्शनास आले. दर्शन झाल्यावर कीर्तनकारास निघण्याची फारच घाई झाली होती, कारण त्यांचे अहमदनगरचे कीर्तन अगोदरच ठरले होते. त्यांची ती घाई पाहून चांदोरकरांनी बाबांकडे जाण्याची परवानगी मागितली. तेव्हा बाबांनी त्यांना जेवून जाण्यास सांगितले. नानासाहेबांनी कीर्तनकारास तसा निरोप दिला, पण त्यांनी काही ऐकले नाही आणि बरोबर आलेल्या एका गृहस्थाला घेऊन ते बारी रेल्वे स्टेशनवर निघून गेले. चांदोरकर व त्यांचे स्नेही मात्र शिर्डीतच थांबले. दुपारचे जेवण झाल्यावर ते बाबांकडे गेले. तेव्हा बाबा म्हणाले, सावकाश जा, गाडीला अजून अवकाश आहे. ते दोघे जेव्हा स्टेशनवर पोचले तेव्हा गाडीला खरोखरच अवकाश होता आणि कीर्तनकर व त्यांच्या बरोबरीचा गृहस्थ गाडीची वाट पाहत ताटकळत बसले होते. चांदोरकरांना पाहून बुवा म्हणाले, तुम्ही बाबांचे ऐकले हे फार बरे झाले. आम्ही ऐकले नाही म्हणून आमच्यावर गाडीची वाट पाहण्याची, उपाशी तापाशी बसण्याची वेळ आली. असो, मग थोड्या वेळाने गाडी आली. सर्वजण अहमदनगरला गेले. एकदा तात्यासाहेब नुलकर व भाऊसाहेब दीक्षित यांनी आपल्या मंडळीसह निघायचे ठरविले. तेव्हा बाबा म्हणाले, उद्या सकाळी जा, कोपरगावहून जेवून जा. त्याप्रमाणे त्यांनी कोपरगावच्या खानावळीत दुसऱ्या दिवशी जेवण तयार ठेवण्याविषयी निरोप पाठविला. त्यानुसार निघण्याची तयारी पण केली. पण दुसऱ्या दिवशी ते कोपरगावास पोचले तेव्हा जेवण काही तयार नव्हते. गाडी चुकू नये म्हणून ते न जेवता तसेच स्टेशनवर गेले. तेथे गाडी 1.5-2 तास उशिरा येणार असल्याचे कळताच त्यांनी टांगा पाठवून खानावळीतून जेवण मागविले व सर्व मंडळी स्टेशनवरच जेवली व जेवणानंतर 10 मिनिटातच गाडी आली आणि मंडळी पुढे निघाली. तात्पर्य: श्रोते हो, परमेश्वराचे सांगणे म्हणजे ती एक चांगलीच आज्ञा असते. ती आज्ञा आपण पूर्ण करायची असते आणि त्याप्रमाणेच ते सर्व घडत असते.
म्हणून कधीही आपल्याला सांगितल्याप्रमाणे संतांनी सांगितल्याप्रमाणे आपण त्यांची वचने पाळावीत, हेच या कथेतून आपल्याला कळते. माझी कथा ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कथेला लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती.